लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. वन विभागातील रणरागिणी माधवीताई जाधव यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे गौरव. माधवीताईंच्या पाठीशी तमाम आंबेडकरी जनता. प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे. बातमी नाशिक येथून. नाशिक येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे यांनी वन विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी माधवीताई जाधव यांचा त्यांच्या निर्भीड व प्रामाणिक कामगिरीबद्दल जाहीर गौरव केला. त्यांनी माधवीताई जाधव यांनी कायद्याच्या चौकटीत राहून केलेले कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या पाठीशी संपूर्ण आंबेडकरी जनता ठामपणे उभी आहे असे ठाम मत व्यक्त केले. प्राध्यापक कवाडे म्हणाले की सामाजिक दबाव, राजकीय हस्तक्षेप किंवा धमक्यांना न जुमानता कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे ही काळाची गरज आहे. माधवीताई जाधव यांनी संविधानिक मूल्यांना अनुसरून जे काम केले आहे ते कौतुकास्पद आहे. अशा अधिकाऱ्यांना अन्याय सहन करावा लागू नये यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी त्यांच्यासोबत उभी राहील. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्नवणे उपस्थित होते. त्यांनीही माधवीताई जाधव यांच्या कार्याचे कौतुक करत सामाजिक न्याय व संविधानाचे रक्षण करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील असे सांगितले. कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर करत संविधान विरोधी अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. या घटनेमुळे राज्यभरात प्रामाणिक अधिकारी वर्गात सकारात्मक संदेश गेला असून सामाजिक न्यायाच्या लढ्यात आंबेडकरी चळवळीची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे. टाळलं. आता हे जाणीवपूर्वक केलं असं ते म्हणतात की अनवधानाने झालं असतं तर बाकीच्याही महापुरुषांचं नाव घ्यायची काही गरज नव्हती. पण जाणीवपूर्वक असं ज्या पठडीतून तयार झाले आहेत त्या निर्देशावरून मुद्दाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख त्यांनी टाळला असावा अशी आम्हाला शंका वाटते. आणि त्यामुळे हा असहनीय अशा प्रकारचा अपराध, संवैधानिक अपराध मंत्री महोदयांनी केलेला आहे, पालकमंत्र्यांनी केलेला आहे. आणि ही बाब जेव्हा प्रकर्षाने आमच्या जाधवताईंनी आणि दर्शनाताईंनी निदर्शनात आली निषेध व्यक्त केला, त्यांचं मी अभिनंदन करतो की सरकारी सेवेत असूनही एका मंत्र्याच्या वक्तव्याचा निषेध करणे साधी गोष्ट नाही, हिंमत लागते. आणि हे जिगरबाज काम आहे. बाबासाहेबांचा जो विचार आहे, संघर्षाचा विचाराचा घेऊन चालायला आमच्या भगिनी आहेत आणि त्यांनी जो निषेध केला आणि जाब विचारला त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आम्ही सर्व अर्थाने कोणतंही पाऊल तुम्ही उचलाल आम्ही तुमच्यासोबत आहोत. शशिकांतजी उन्होंने, आमचे गणेशभाई उन्होंने, आमची संपूर्ण जिल्ह्याची ताकद, महाराष्ट्राची ताकद आपल्यासोबत आहे, काळजी करायचं कारण नाही. आणि आपली जी मागणी आहे ती खरोखरच योग्य आहे असं मला वाटतं. एक तर आपण ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे, पण ती काय होते काय माहीत नाही, बसत नाही त्यांच्या रूल्समध्ये. पण केवळ मौखिक दिलगिरी व्यक्त करून भागत नाही, तर ही रेकॉर्ड असली पाहिजे कायमची. म्हणून त्यांनी लेखी माफी या प्रकरणात जी चूक झाली, जो अपराध झाला त्याबद्दल लेखी माफी मागितली पाहिजे मंत्री महोदयांनी, जेणेकरून लेखी माफीचा आलेख, शिलालेख बनवून प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये तो दर्शवला जाईल, जेणेकरून यापुढे अशा प्रकारचा प्रमाद, अशा प्रकारची चूक कोणत्याही प्रशासकीय अधिकारी असेल, मंत्री असतील, मुख्यमंत्री कोणीही असो त्याच्याकडे घडणार नाही, यासाठी ही अत्यंत आवश्यक आहे. पण एक गोष्ट निश्चितच आपण जो हिंमत दाखवली, जो आक्रमकपणा दाखवला, आक्रमक म्हणजे आम्ही सत्यासाठी भांडणारे लोक आहोत, अन्यायाविरुद्ध लढणारे आपण लोक आहोत. आणि त्याचमुळे हे धाडस, हे जी हिंमत आपण जी दाखवली त्याबद्दल आपल्या संपूर्ण आंबेडकरी, बहुजन, फुले, शाहू आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आणि आपण जे सांगितलं आहे की तोंडी दिलगिरी व्यक्त केली मंत्री महोदयांनी, तेवढी पुरेशी नाही आहे. परंतु त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दिलगिरी माफी मागितली पाहिजे, जाहीर माफी मागितली पाहिजे, लिखित रूपात मागितले पाहिजे,
जेणेकरून ते संपूर्ण देशात एक्झिबिट करता येईल, लोकांना अजून दाखवता एक, येईल. मी तुम्हाला मध्ये डिस्टर्ब करते. त्यांनी दिलगिरी व्यक्त करताना पण हातचं राखून ठेवले वारंवार एका व्यक्तीचं नाव घेतल्याबद्दल. एक व्यक्ती मी म्हणजे काय म्हणतो ते गाळली आलं जाते. ते आलं लक्षात, आलं का लिखित लक्षात? मध्ये हे कसं आहे? भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ह्या नावानिशी पाहिजे. तेच सांगतो ना, आपण जे म्हणालात ना, त्यांनी जी दिलगिरी व्यक्त केली ती देखील हातचं राखून दिलगिरी हो, व्यक्त केली. हो. पुन्हा पण एकदा भाषण करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करायला मी विसरलो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणायला पाहिजे, असं काही केलं नाही त्यांनी. आणि त्याच्यामुळे हा देखील त्यांचा कद्रूपणा आहे, आलं का लक्षात? ज्या मुशीतून ते निर्माण झाले आहे, हा त्या मुशीचा दोष आहे, आलं का लक्षात? ज्या कुशीतून निर्माण झाले त्या कुशीचा हा दोष आहे. आणि त्याच्यामुळे आपण जे म्हणतात की त्यांनी लेखी माफी मागितली पाहिजे, लेखी स्वरूपात लेखी जाहीर माफी त्यांनी मागितली पाहिजे, तरच आमचं समाधान. नाही तर आमच्या जाधवताई असेल, आमच्या आदर्शताई दर्शनाताई असेल, यांनी जो हे जर लेखी माफी मागितली नाही तर मात्र पुढील आंदोलन उपोषणाचा करण्याचा जो इशारा दिलेला आहे, ती पाळी तो प्रसंग यांच्यावर येऊ नये आणि महाराष्ट्राची आणखी जास्त बदनामी होऊ नये असं वाटत असेल तर मुख्यमंत्री दखलंदाजी करावी, केंद्र सरकारने दखल घ्यावी आणि योग्य प्रकारचं शासन या मंत्री महोदयांना करावं, माफी मागायला लावावं, लेखी माफी मागायला लावावं अशी आमची मागणी आहे. आम्ही ही या सर्व बाबतीमध्ये आम्ही दर्शनाताई असतील, आमच्या जाधवताई असतील, यांच्यासोबत आहोत. आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष गणेशभाई विनोने आपल्यासोबत आहेत, शशिकांत विनोने आमच्या नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि तमाम कार्यकर्ते नाशिक जिल्ह्याचे आहेत तर महाराष्ट्राचे असतील, आम्ही आपल्यासोबत आहोत. आणि जर यदा कदाचित जर मंत्री महोदयाला सुबुद्धी सुचली नाही आणि माफी जर मागितली नाही आणि आपलं जर आंदोलन सुरू झालं, आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील आमचे भीमसैनिक सहभाग घेऊन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील असं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय भीम. आम्ही बोलत सगळ्यांना पुन्हा एकदा भीमाच्या ह्या लेखीचा जय शिवराय, जय ज्योतिबा आणि क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आज मला खूप आनंद होतोय की जी लढाई नाही म्हणता येणार, माझी रास्त मागणी मी हट्ट करतेय, संविधानिक हट्ट करतेय. त्या हट्टासाठी आज एवढे चांगले व्यक्तिमत्व, मी काय बोलणार जोगेंद्र कवाडे सरांच्या समोर, माझी तेवढी पात्रता नाही आहे, परंतु ते इथे माझ्यासाठी आले. माझं 70 हत्तीचं बळ वाढले असंच मी म्हणेल आणि मी त्यांचे आभार मानते. आणि माझ्या ज्या रास्त मागण्या आहेत, संविधानिक मागण्या आहेत समोरच्या चुकलेल्या व्यक्तीकडून, तर त्यांनी मान्य कराव्यात आणि त्या पद्धतीने त्याने वर्तन करावं, त्याची चूक सुधारावी. त्यासाठी मी सरांकडे एकच मागणं मागेल की माझ्या पाठीशी खंबीरपणे, दर्शनाच्या आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे ते उभं राहावं. आणि ते 100% राहतील, कारण एवढा शारीरिक त्रास असताना आणि एवढं म्हणजे त्यांना शारीरिक त्रास होतोय, आपण बघतोय ह्याही वयात ते तेवढ्या चपळतेने आपल्यासोबत आहेत आणि ते राहणार ही मला खात्री आहे. तर मी त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. खरं पाहिलं तर मी आजारी असतानाही आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भाई गणेश विनोने आणि नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांतजी विनोने यांनी जेव्हा ही बातमी मला दिली, लगेच रात्री मी निघालो. सकाळी ते पोचलो. केवळ आमच्या जाधवताई ज्या आहेत आणि आपलं काय सौपुरे दर्शनाताई जे आहेत, यांनी जे धाडस आणि हिंमत दाखवली, सरकारला आणि सरकारच्या मंत्र्यांना जाब विचारण्याची जी हिंमत दाखवली, त्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्याचं अभिनंदन करण्यासाठी आलो आहे. खरं पाहिलं तर या देशाचा गणराज्य दिन ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेतून जन्माला आला, या देशाची लोकशाही जन्माला आली, त्या राज्यघटनेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या गणराज्य दिन साजरा होत असताना, संपूर्ण देशभर जगभर साजरा होत असताना, नाशिकमध्ये मात्र हा गणराज्य दिनाचा ध्वजारोहण आणि कार्यक्रम होत असताना चे पालकमंत्री आमदार काय नाव गिरीश महाजन साहेब यांनी गणराज्य दिनाच्या प्रसंगी बोलताना सर्व महापुरुषांचा उल्लेख केला. पण नेमकं रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.